54 लाख ज्या अर्थी नोंदी मिळाल्या त्या अर्थी कामच केले तेव्हाच मिळाले, हे नाकारत नाही. फक्त ठरलंय त्याप्रमाणे व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. जे ठरलंय, तुम्हाला एखाद्या दिवस जर त्यातली नसल माहिती तर जाऊ द्या, थोडाफार वेळ व्हायला, तुम्ही त्या लोकांकडून पुन्हा एकदा माहिती घ्या काय ठरलेलं ते मला सांगा. म्हणा कोण जाईल झटपट तिकडे. आणखी 24 तारखेपर्यंत वेळ तुमच्याकडे आहेच. आम्ही त्यात बदल नाही केला, फक्त आम्ही 17ला बैठक ठेवलेली. याचा अर्थ तुमचा 24चा वेळ आम्ही कपात नाही केलेला आणि करणार सुद्धा नाही करणार, आम्ही करणार बी नाही. वेळेचा काही विषय नाही, पण आता इतक्या वेगाने काम चाललेलं आहे, अंतिम टप्प्यात आलेलं तुम्ही बघता, त्याला काही आम्ही काही लपवतोय का, काम होत नाहीये, सरकार काहीतरी मागे म्हणजे फिरतंय शब्द, विषय नाही ना. आम्ही मूळ मागणी आहे त्याच्यासाठी तर आमचं इतकं वेगाने काम चाललेलं. आम्ही इथं म्हणतोय फक्त की ह्या ज्या केशीच्या बाबत का फटका झाला, आरक्षणात होईल एवढं म्हणतो आम्ही. का होईल ते सांगतो की तुम्हीच ठरवलेले सगळ्या मंत्री महोदय बांधवांनी. मला वाटतं त्या दिवशी सामंत साहेब होते, मामा होते, बच्चू भाऊ होते, त्याच्यामध्ये सावे साहेब होते, परत त्याच्यामध्ये हे होते धनंजय मुंडे साहेब होते, असे आणि काही सचिव पण होते, अधिकारी पण होते. सगळे समक्ष ते लिहून घेऊन चाललेले लेवल. मुख्यमंत्री साहेबांची ओळखी होती ते हे चिवटे साहेब. आता यांचं समोर ठरलं, आता आमचं काय राहिलं भाऊ, आमच्याकडे काय राहिलं. हा, तुम्ही आलात त्याबद्दल समाजाच्या वतीनं खरंच तुमचं स्वागत आहे. मी पहिल्यांदा शब्द वापरला इतक्या दिवसाची आलात, परंतु आमच्याकडे काही राहिलंच नाही. आता ती बैठक 4 घंटे चालून लिहूनच घेतलेले, खाडाखोड करू, ह्यो शब्द बसणार नाही. आणि तिथले तुमच्या सोबतचे जे होते ज्येष्ठ काय म्हणून त्यांना जे हा ते त्यांनी ते काटछाट करायचे शब्द, ते म्हणजे शब्द बसत नाही. साहेब बरोबर आहे, तुम्ही सुद्धा स्वतः त्या दिवशी होते. हो हा, ते काटछाट सुद्धा केली. हो बरोबर. मग आमचं म्हणणं तेच, फक्त आलात हे चर्चा चांगली. उलट चांगलं राज्यात मेसेज आहे, 2 महिन्यात कुणीच आलं नाही, तुम्ही किमान आलात, तुमच्याच जवळ तुमचंच उत्तर आहे. बस एवढंच म्हणणं आहे आमचं. कारण ते खूप काटछाट केलेले की तेच कायदा बनवणार आहेत. ते जे आलेले होते ना, यांनीच पहिलं आरक्षण दिलेलं आयोगानं. तेच लोक, त्यांचे इतकी काटछाट केलेली मी कधी बघितली शब्दाची. मग आता हे आलात, ही वेगळा मेसेज जाईल राज्यात की आले, किमान समाजाशी चर्चा करतायत, 2 महिन्यात लक्ष दिलं नाही, त्याचं ऐकून त्या एकट्याला एक बडबड करताय तिकडे. दिलं नाही असं नाहीये, आमचं काम चालूच आहे ना. आम्ही तर 1 मिनिट थांबलो नाही, 1 दिवस थांबलो, 8 दिवस काम चालूच आहे ना. समाजाला माहितच नव्हतं कुठपर्यंत आलंय, किती लाख नोंदी मिळाल्या, काय झालंय, मीडियावर येतंय, सगळं दिसतंय. शिंदे साहेबांचे अहवाल कुठे गेले, किती लोकांची छाननी केली, अधिकृत अहवाल नाही ना कोणचा नाही आला की इतक्या नोंदी सापडल्यात, हे काहीच नाही आलं भाऊ. ते तुमच्या माध्यमातून आज राज्याला कमीत कमी माहिती तरी मिळाली. तुम्हाला माहिती, सगळ्यांनाच माहिती आहे, तुम्ही सांगते. आपण आम्ही सांगणं म्हणजे काय होतं, शेवटी एक सामान्य माणूस सांगतो. पण आज तुम्ही आलात म्हणजे समाजाला की म्हणजे एवढं तरी माहिती झालं की इतक्या लाख नोंदी असं करायला लागले. मंत्रालयात ते सांगितलं, विधिमंडळात सांगितलं की इतक्या वेगाने काम चाललेलं सगळ्यांना माहिती नाही. एक अधिकृत अशी घोषणा जर झाली ना, इतक्या नोंदी सापडल्या, परिवाराला इतका फायदा होणार आहे, परिवाराला त्याचा अशा पद्धतीचा लाभ होणार आहे, म्हणजे हे एक समाजावरचं, समाजाच्या डोक्यात जाईल. सीएम साहेब बोलले, समाजाच्या डोक्यात जाईल काय झालंय. सीएम साहेब बोलले पहिला काही ना, आता समजा उदाहरणार्थ 54 लाख निघाल्या, माझं नाव या सगळं आहे, पण मला माहितच नाही. उदाहरणार्थ समाजाकडून एकदा तो डाटा सगळा राज्यभर माहीत झाला, किंवा गाव काही ग्रामीण भागातल्याला काही कळत नाही सर. समजा त्यापेक्षा त्यापेक्षा जर असं झालं ना की राज्यातली इतक्या नोंदी मिळाल्या, हे तुमचं नाव आलेलं आहे, ज्याला कळालंच नाही, कारण काही आमचा समाज खूपच अडाणी. मग काय केलं तर ते ग्रामपंचायतला म्हणा, किंवा मग ते गावोगाव तुमचे अधिकारी जिथं तिथं ग्रामसेवक तलाठी, ते तुमचं आलेलं तुमचं पत्र काढून घ्या. किमान एक रोजच तो गावात असतो, नुसतं सांगायचं काम आहे फक्त ते, आणि तुमच्या परिवाराला हा फायदा होईल. मग ते आकडा होईल मोठा की इतक्या कोटी लोकांना त्याचा फायदा होईल, हे आकडा मोठा होईल आणि तुमच्या माध्यमातून चांगला संदेश जाईल. आणि याला जोडून जे काय ठरलंय त्या दिवशी कागदावरती, त्यानुसार सरकारला मान्य आहे. सगळं समाज पूर्णचे पूर्ण काहीही होत नाही, काहीच होत नाही. पूर्ण समाज खुशी आहे सध्या ह्या नोंदी निघाल्यापासून. जे सत्य आहे ते फक्त काही जागेवर, खूप जागेवर अन्याय होत केला गेला, जाणून बुजून समानता शब्द वापरून
दुई निर्माण करायची, कुठं हातपाय तोडीन, टंगडे तोडीन, असं काय बोलून हे करून समजा मग ते त्याच्यात जास्त ही होत गेली ती. शब्दाने शब्द वाटतो नसता बाकीचं सरकारनं नोंदीबाबत काम केलंय त्याच्याबद्दल दुमत नाही, पण मराठवाड्यात काय जास्त मनुष्यबळ नव्हतं वाटतं. मराठवाड्यात नोंदीच नाही मिळाली. चालूच आहे ना, परत सांगितलं आपण करायला. हो, परत साहेबांनी सांगितलं किंवा परत माणसं पाठवून परत करावं. त्या बाबतीत कुठेच आम्ही कमी नाही सरकार कुठे पडलेलं. अगदी सगळं मनुष्यबळ वगैरे सगळं आपण पूर्ण ताकद लावलेली तिथे. अधिकारी आहेत, मनुष्यबळ आहेत. शिंदेसाहेब स्वतः तुम्हाला माहिती आहे किती रात्रंदिवस काम करतात. नाही आता तुम्ही पण करा ना, पण हे जे ठरलं त्याच्यावर तुम्ही पण करा, पुढं व्हा, मागं राहू नका. खरंच नका राहू. सरकार पुढेच आहे म्हणूनच इतक्या वेगाने काम चाललंय. पहिल्यांदा इतक्या वेगाने काम चाललेलं आहे राज्यामध्ये. शिंदे साहेबाच्या मागा लागून करून घ्या तुम्ही. जोरात चालतंय. जरांगे पाटील साहेब सांगतात ना, त्यातलं जे दिलेलं काम आहे त्यांची जी अपेक्षा आहे की ते सरकारकडे यावं. भाऊनी एक शब्द कोणचा महत्वाचा वापरला आहे की ज्या नोंदी मिळाल्या त्याचा परिवाराला खूप फायदा होणार आहे. आता 18 तारखेला मग आपलं जे लिहिलेलं आहे आपण 18 तारखेला आता उत्तर देणार सीएम. आता 18ला सभेमध्ये उत्तर द्यायला साहेबांचं काय 18ला आता या चर्चेला उत्तर दिलेलं ना साहेब. आता इतके लोक तिथे बोलतायत. रात्री 2-2 वाजेपर्यंत सभागृह चाललेलं फक्त या विषयावर. आपल्या 1-1 वाजेपर्यंत सभागृह चाललं रात्रीच्या. त्यामुळे ते उत्तर देणार सीएम साहेबाच्या विषयावर. सगळ्या गोष्टी समोर दिल्यात ना, राज्याला कळेल. ते तर ठीकच आहे, पण तुम्हाला बी ज्याची चर्चा होती काही मीडियाच्या बांधवातून मिळाली असेल, पण काही मिळाली नसेल लिखित, तर चिवटे साहेबाकडे, मामाकडे, यांच्याकडे सगळ्याकडे ते लिहिलेले सगळ्यांकडे. थोडं त्याच्यावर जर झालं ना तर हे 18ला खूप सोपं जाईल आणि 24 उजाडणार बी नाही. एकदम ते रितसर आहे, म्हणजे कायद्यानं केलेलं आहे. आम्हाला नाही कळालं असं ग्राह्य धरू, पण तुम्हीच ते लोक तसे पाठवले होते की त्याच्यापेक्षा राज्यात कुणी मोठं नाही, त्याचा अर्थ असा होता. म्हणजे अभ्यासाच्या बाबतीत बरं, अभ्यासाच्या बाबतीत. तर मग त्याच हिशोबाने मामा घेतलेले आहेत का नाही शब्द, ते त्या शब्दावर करा एवढंच म्हणणं आहे आमचं. काहीच म्हणणं नाही, आम्ही काय म्हणत नाही तुम्हाला. बस तेवढीच आमची एवढी इच्छा व्यक्त करा, आल्या सरशी पूर्ण करा. तुम्ही आल्या सरशी तेवढं काम करून जा. दुसरी वेळेस संधी, समाजाला काही घेणं नाही, समाजाला फक्त आरक्षण पाहिजे. आणि समाज कुणी दिलं तरी डोक्यावर घेऊन नाचणार, विधून मागे बी नाचल्याला. हे शब्द आहे आमचा मराठा समाजाचा तुम्हाला. पण त्या दिवशी जे ठरलंय ते लिखित आहे, बस तेवढंच घडून आणा. काही अवघड नाही, ते सोपं आहे. आणि तुम्हीच केलंय, आम्ही नाही केला. आमचे काय त्याच्यात असलं तर मग बोला, मग आम्ही आणखी 1 इंच भर मागं सरकू. मामा मान्य आहे का? तर त्या लिहिल्याप्रमाणे काय कमी आहे? आपल्याला काय वाटतं काय कमी नाही, आता तुम्ही त्याच्यावर चर्चाच करा. त्याच्यावरती चर्चा वेगाने काम करतोय, त्या स्पीडने काम चाललंय आणि एकदम खूप पुढे गेलो आपण. आता मग आम्ही काय म्हणलो नाहीत ना त्याच्यात. आहे ना, तर थोडा पुढे मागे थोडंसं. आता 24 धरून ठेवले त्यामुळे थोडं मागे पुढे होईल ना. आम्ही उद्या चर्चा करतो. आमचं तेच म्हणणं आहे की एकदम असं आम्ही उद्या चर्चा करतो. शेवटी आमचा काही प्रामाणिकपणा दिसत नाही तुम्हाला सरकारचा, की थोडंफार सरकायचं. आम्ही उद्या चर्चा आमचा वेळ काढूपणा चाललाय असं नाही. बघा, मी तर हा म्हणलो असतो डायरेक्ट. मी जे बोलायचं ते केशबद्दल बोललो. मी कुठं नुसतं आकाशच व्यक्त करायचं याच्यात नाही भाऊ आम्ही सुद्धा कुठंतरी. हा बघ, आम्ही तुमच्याशी भांडतो म्हणजे काय देणार आहे तुम्ही, तुम्हाला भांडल्याशिवाय समाजाला मिळणार म्हणून भांडतो. नाही त्याच्यात काय शत्रुत्व नाही आमचं कोणाशी. आणि सरकारलाच नाही भांडलं ते मिळून कसं काय? फक्त सरकार जास्त आम्हाला गुतवायला लागले की त्याच्यात तेवढं नाही गुतलं म्हणजे बरोबर होईल. तुम्ही मुख्य विषयाकडे लक्ष द्या. आता आपला मुख्य मागणीकडे लक्ष द्या तुम्ही. आता की आपल्याला कसं त्यात आम्ही सांगितलं त्याच्यात समाधानीचे खऱ्यानं. खूप नोंदी सापडल्या, त्यात काही अडचण नाही. फक्त आपण लिखित ठरल्याप्रमाणे जर झालं आणि तुम्ही म्हणतात त्याबद्दल आम्ही उद्या चर्चा करतो. आता आल्यावरच असे मार्ग निघतील ना. नाही आले म्हणून माणसाला काय वाटतं की चला आपल्याला 100% दगा फटकावणारे आपल्या याच्यावर आपण बरोबर ठाम राहूया. बैठकीत हेच बोलणार आपण. त्यांचं म्हणायचं लिहिलेलं ते करा. दुसरं काय बैठक तुम्हीच केलंय भाऊ, आम्ही नाही केलं. याच्यात सगळं आहे. मी ते सगळं आहे त्याला वाचायला वेळ लागेल. मी वाचल ना. मी 100% आज रात्रीच वाचणार याला पूर्ण वाचेल. कारण मला उद्या समय उद्या बैठकीत काम आली. उद्या राज्याची बैठक ठराविक लोकांचीच बोलवलेली आम्ही, परंतु ते गरजेचं होतं म्हणून बोलवली. आम्ही सरकारचा शब्द मामा मोडल्याला नाही. जेवढा वेळ मागन तेवढा आम्ही देत राहिलो. ताणीला मात्र हे मान्य केलं ना. मग ताणल्याशिवाय ते वेळ तिथपर्यंत येत नाही. पण नाही ऐकलं असं नाही केलं. आणि हट्ट हे समाजाच्या लेकरासाठी. हट्ट आहे म्हणजे काय आमचा असा बी नाही की सरकारला विठीस धरण्यासाठी.
आज जर तोच हट्ट धरला नसता 54 लाख नोंदी समाजाला मिळाल्याच नसत्या. तोच हट्ट नसता धरला तर आज त्या लोकांना मिळाल्या नसत्या. आज कोणाच्या तरी लेकराच्या घरात आयुष्याची भाकर गेली त्या आरक्षणामुळे. स्वतः आरक्षणाचा भाग भाकरीचा भाग वेगळा आहे अजून नंतरचा. म्हणजे आता तो अजून चर्चेचा विषय होऊ शकतो. जाऊ दे, आपल्या त्याच्याकडे पण आपलं आरक्षण पाहिजे एवढं नक्की आहे. नाही ते तर सरकार देणार आहे ना, आम्ही घेणार आहे. आम्ही पण घेणार आम्ही आहे. दिलंय होतं आधी, पण आता मी सांगतो आपल्याला राजकारणाचं बोलायचं नाही. ते दिलेलं होतं सुप्रीम कोर्टात, थोडंसं आपण जोर लावला होता, ते होऊन गेलं कमी पडलं, ठीक आहे. पण आता योग म्हणत होता खराब होता की त्यावेळेला ते टिकलं नाही, तुमचं नामचं. पण आता पुन्हा क्युरेटिव्हच्या माध्यमातून आपण तीच आपण मूग पुढे दिलेली आहे. तर तुम्ही बघताय त्यांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे. एक विंडो खुली आहे, काय ऐकलं आणि तुम्हाला सांगितलं बाकी गोष्टी काही मी इथे बोलू शकत नाही. पण ठीक आहे ना, मार्ग निघणार आहे. वाटत नाही तिथपर्यंत जायची गरज पडेल. क्युरिटी पर्यंत इथेच होईल. फक्त दोन्ही ऑप्शन सांगितले तुम्हाला. कागदावर चाललं मागासवर्गीय काहीच गरज नाही. विधानसभेचं स्पेशल सत्र घेऊन आपण 2 दिवसात मंजूर करणार. मागासवर्गीयचा आहे, रिपोर्ट आला, त्याला काही अडचण नाही. दोन्ही विंडो आपल्याकडे उघड्या आहेत. नाही नाही, आपलं तोच चर्चा काल मी तो जर रात्री पूर्ण 1 तास आम्ही दोघं पडू पडू बरोबर नाही तिकडे बसलो होतो. त्याच्या घरी बसलो 1 तास. त्यात काहीच दुमत नाही की ते 100% होणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काही शंका बाळगू नका. तर ते मुंबई येणं वगैरे हे नंतर काय होईल, आपल्या हातात काही राहत नाही नंतर. आणि एवढं मोठं झालं की मग ते कुठल्याकडे भरकटून जाईल. मग हे हातात आलेलं आहे ते समाज शांत आहे. मी ज्या दिवस आखलेला त्या ते साखलेला आहे समाज. आता फक्त आकडा मोठा आहे एवढाच आहे. आणि आपण काय लपवून ठेवलेलं नाही. आहे संख्या येणारी खूपच. पण नाही शक्यतो काय होतंय, यांचं शेफोडी देतो भाऊ. आता माणूस मान्य करत नाही, यांची शेफोडी देते एकामेकाच्या. ते आमच्या आंदोलनात टाकलं तो मराठ्याच्या. दुसऱ्यांनी केलं मग तसं इतका नाही होणार. असंच आहे ना, मार्ग दगडकडे उभायचं. समाज शांत आहे. समाजाला आरक्षण पाहिजे आणि घ्यायची वाटती आहे. एवढंच आहे, एवढंच. ते हे बघा भाऊ, आम्ही पुन्हा तेच सांगतो तुम्हाला. पुन्हा तेच सांगतो की त्याप्रमाणे होतंय, झालंय. एकदम सोपं आहे. आम्ही उद्याच्या बैठकीतही चर्चा घेतो तुमच्याशी. तुम्ही सांगितलेली पूर्ण माहिती समाजापुढे आम्ही उद्या सकाळी ठेवणार. कारण उद्या 9 ते 3-4 बैठक 4 वाजेपर्यंत ती लगातार खूप मोठी. त्यामुळं तुम्ही सांगितलेलं आहे आम्ही समाजापुढे ठेवतोय. आणि तुम्ही वापरलेले शब्दही चांगले आहेत ते की नोंदी मिळाल्या परिवाराला त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे. दुसऱ्या लोकांना नाही होते एवढं, त्याच्या परिवारचे 4 जणांना. हा, पण आणि आपण जे ठरवलंय की ते कागदाप्रमाणे त्याच्यावर एकदा तुम्ही नजर मारा. ते सगळ्या अधिकाऱ्यांनी ठरवलेलं आहे त्याप्रमाणे झालं तर क्युरिटीमध्ये सुद्धा जायची गरज. म्हणजे म्हणत नाही ना जाऊ नका. हा ते तुमचं म्हणणं बरोबर आहे. हे पण आहे आणि ती पण चॅनल. दोन्ही ऑप्शन आहेत. आयोगाच्या माध्यमातून सेशन घेऊन त्याला मंजूर करतो. तोही मार्ग सोपा आहे.